आज मला भेटली श्रद्धा आणि प्रतीक्षा. हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळ झाली आणि मी आणि आई चाललो होतो अण्णांना डबा द्यायला. आणि त्यानंतर मी आज काजळ लावलं होतं, कारण मला काल आईने काजळ घेऊन आली होती. काजळ माझ्या डोळ्यात कसं वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी ते आल्यानंतर मला प्रतीक्षा आणि श्रद्धा पण भेटली. प्रतीक्षाची थोडी तब्येत खराब होती आणि तिच्या पोटात दुखत होतं, म्हणून प्रतीक्षा लवकर आली होती आज कॉलेजमधून. मग आईला बाय केलं आणि मी विचार केलं होतं की आम्ही कुठेतरी मंदिरात जाऊ, म्हणून आम्ही गणपती मंदिरात गेलो. पण तिथे लॉक होतं आणि ते बंद होतं, म्हणून सर्वात जवळचं महादेवाचं मंदिर होतं, म्हणून आम्ही तिघी जणी महादेवाच्या मंदिरात निघालो. महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर हे बघा गाईज, हे महादेवाचं मंदिर आहे आणि मी ते पहिले पण 2-3दा आली आहे. महाशिवरात्रीला इथे खूप जास्त गर्दी असते आणि आता मला ही गर्दी नव्हती, कारण आम्हाला इथं मस्तपैकी दर्शन करायला भेटलं. आणि ह्याच्या कानात, नंदीच्या कानात आपण बोललो ना, ती आपली विश पूर्ण होते गाईज. मग इथं मी विश पण बोलले आणि ह्यांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही तिघी बाहेर बसलो होतो आणि बाहेर पण खूप थंड वाटत होतं आणि मस्त बसलो होतो गाईज. 5-10 मिनिटांनी आम्ही परत निघालो, कारण प्रतीक्षाला हॉस्पिटलला पण जायचं होतं, म्हणून प्रतीक्षाला बाय केलं आणि मी पण आईकडे जायला निघाले. आणि मी बघत होते की माझं काजळ पसरलं, कारण आई ना. नंतर मी आईसोबत आले होते सायबर कॅफेमध्ये, कारण आम्ही बायोडेटा बनवला होता, त्याचं आम्हाला झेरॉक्स काढून घ्यायचं होतं. मग ते झेरॉक्स काढून घेतलं आणि आम्ही घरी जाताना मला इकडे एक मस्त ब्राऊन कलरचं वासरू पण होतं. ओके गाईज, आता मी घरी चालली आहे. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि फॉलो करा. ओके गाईज, बाय.